बर्थडे कॅप बघून तुम्हाला प्रश्न पडला का आज यापासून काय बनवणार आहोत? तर बर्थडे झाल्यानंतर बर्थडे कॅप आपण कचऱ्यातच टाकतो, पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर या बर्थडे कॅपपासून आपण बनवणार आहोत साखरपुड्यामध्ये सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला जो साखरपुडा असतो, पुढे बनवतात एक नवरा एक नवरी असं, तर ते बनवणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज आपण खूप झटपट आणि खूप ट्रेंडमध्ये असलेलं हे जे क्राफ्ट आहे ते बनवणार आहोत. पण त्यासाठी मी बड्डे कॅप वापरली. आता समजा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी जे साडीसाठी बॉक्स येतात तो पेपर घ्यायचा आहे आणि जे आपण शेंगदाणे फुटाणे आपण जे घेतो बाहेर आपण छानपैकी कोणामध्ये, तसा कोन तयार करायचा आहे. तो कोन तयार केल्यानंतर एक कापड घ्यायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचं आहे. आता मी तर कोणतं घेणार तुम्हाला माहीतच आहे, खणचं कापड. तर मी खणचं कापड घेतलेलं आहे. ते इतकं कापड आपल्याला कट करायचं आहे की जे आपल्या कोनसाठी पूर्णपणे कवर करता येईल इतपत आपल्याला हे कापड घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं झालं तरी चालेल, पण कमी पडू नये. तर अशा पद्धतीने मी फेविबॉन्डने हे कापड त्या कोनवरती चिकटवून घेते. इतकं सोपं आहे, पण इतका सुंदर दिसतो हा कोन. म्हणजे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. इंस्टाग्रामवर खूप वेळा मी रील्समध्ये बघितलेला आहे आणि मला वाटायचं की हे कसं बनवायचं, आपण बनवू शकू का? पण मी ट्राय केलं आणि खरंच खूप इझी आहे. तर म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने हे खणचं कापड मी पूर्णपणे कवर करून घेतलेलं आहे. पूर्ण बघू शकता व्यवस्थित आपल्याला हे कवर करायचं आहे, जेणेकरून हे याचा जो कागद आहे पेपर आहे तो दिसू नये आपला. आणि यामध्ये आपण नंतर साखर भरून आपण देणार आहोत. तर हा काठाची पट्टी ही घेतलेली आहे. हा काठ आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण आतमध्ये साखर भरू तर ते कवर करण्यासाठी वरती गाठ मारण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड पाहिजे. तर त्यासाठी मी इथे ही पट्टी आहे काठाची ती लावून घेते. थोड्याशा प्लीट्स द्यायच्या आहेत आणि मग चिकटवायच्या आहेत. मगच आपला हा काठ आहे हा व्यवस्थित या आतल्या सर्कलला चिकटला जाईल. तर इतकी सोपी पद्धत आहे, पण आपल्याला बघून असं वाटतं की खूपच अवघड असेल, आपल्याला बनवता येईल का? आता खूप लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. म्हणजे खूप जणांच्या घरी लग्न साखरपुडा असे कार्यक्रम तर असणारच आहेत. तर त्यासाठी खास तुम्हाला हे उपयोगी येईल असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीने काठ पण जोडून झालेला आहे. आता मी पिंक कलरवरून तो कदाचित तुम्हाला समजलं असेल की ही नवरी बनवते. तर नवरी म्हटलं की छान छान लेस, छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स तर पाहिजेतच. तर मी इथे एक छानशी लेस लावून घेतलेली आहे. आता यावरती तुम्ही काही म्हणजे नथ लावू शकता किंवा चंद्रकोर एखादी लावू शकता, पेंट करू शकता. तर मी इथे चंद्रकोरच लावणार आहे, पण मी कापडाची बनवून चंद्रकोर लावणार आहे. आपलं काहीतरी थोडंसं वेगळं तर पाहिजेच ना, म्हणून कापडाची बनवून आपण इथे लावूया. आणि तुम्ही मण्यांची मोत्यांची अशी सुद्धा चंद्रकोर किंवा नथ आहे ते बनवून इथे तुम्ही लावू शकता. खूप सुंदर आणि इझी पद्धत आहे याची खरं तर बनवण्यासाठी, पण इतकं अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. कारण मी जेव्हा आमच्यातल्या कार्यक्रमामध्ये हे घेऊन गेलते तेव्हा खरंच खूप जास्त सगळ्यांना आवडले होतं. तर तुमच्यातसुद्धा नक्की आवडेल आणि आपलं काहीतरी छान कार्यक्रमामध्ये एक वेगळा टच असेल, तर त्यासाठी ही वस्तू नक्की ट्राय करून बघा. तुम्ही याऐवजी इझी पद्धत म्हणजे ॲक्रेलिक पेंटने सुद्धा तुम्ही इथे ही नथ आहे किंवा चंद्रकोर आहे हे लावू शकता, करू शकता. किंवा तुम्ही यावरती नवरीचं नाव असेल, एखादा उखाणा असेल, तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा त्यावरती काही लिहू शकता. काही मेसेज लिहायचा असेल ते लिहू शकता. खूप वेगवेगळे आयडियाज असतात. आपण जी आयडिया वापरू आणि छान काही ते बनवू तर ते छान दिसणार आहे. तर इतकं सोपं आहे. त्याला मी बॉल चेन लावून घेतलेली आहे बॉर्डर्सवरती. आता सेम पद्धतीने मी नवरदेव बनवणार आहे. तर त्यासाठी मी ग्रीन कलरचं खणचं कापड लावलेलं आहे. सेम पद्धतीने वरती काठसुद्धा आहे. अशा पद्धतीने बांधता येईल या पद्धतीने. आता सेमच बनवायचा होता म्हणून मी हा कोन डायरेक्ट बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. आता नवरदेव म्हटलं की तर आपल्याकडे फेटा आणि जो नाम असतो तो, ह्या गोष्टी तर आपल्या आल्याच. तर फेटा बनवण्यासाठी मी ते थोडासा एक
1 ते 1.5 इंचाचा अशा काठाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला छोटे छोटे प्लीट्स करून घेते. अशा पद्धतीने जे फेटाचा जो तुरा असतो वरती ते बनवण्यासाठी हा काठ वापरणार आहे. आणि फेटा बनवण्यासाठी मी रेड कलरचं असं कापड घेतलेलं आहे, ते तिरकं कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला फेट्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे कापड आपण चिकटवून घेऊया. इतकं सोपं आहे, पण आपण ते ट्राय करायला जात नाही, त्यामुळे आपल्याला खरं तर गोष्टी खूप अवघड वाटत असतात. तर ट्राय करून नक्की बघत राहा. चुकलं तरी चालेल, पण ट्राय केल्यानंतर समजेल की आपल्याला जमतंय का नाही ते. तर त्यासाठी नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने हे जे मी कट करून घेतलेलं कापड होतं तिरकं, तर ते आपण इथे जोडून घेऊया. त्यासाठी सुद्धा मी फेविबॉन्ड वापरते. तुमच्याकडे जर फेविबॉन्ड नसेल तर फेविकॉल SH वापरा किंवा फॅब्रिक फेविकॉलसुद्धा वापरू शकता आणि त्याने सुद्धा चिकटवू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा फेटा आहे असा तयार करून घ्यायचा आहे. तर आपण खूप गोष्टी अशा आहेत की आपण आपला टच देऊन आपण कार्यक्रमामध्ये बनवू शकतो. मी प्रयत्न करत असते की तशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात, जेणेकरून तुम्हाला काहीतरी आपण छान काहीतरी बनवू शकतो याचा कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ज्या ठिकाणी राहता तिथे तुम्ही काहीतरी तुमचं वेगळं पण असं दाखवू शकाल. हाच माझा प्रयत्न असतो की तुम्हालासुद्धा काहीतरी एक घरातूनच बिझनेस करता येईल किंवा तुमचं एक स्वतःचं काहीतरी स्वप्न पूर्ण करता येईल. अशीच माझी इच्छा असते की प्रत्येकीने असंच ट्राय करायला पाहिजे. ज्या घरातले घरात वस्तू बनवूनसुद्धा तुम्ही ह्या सेल करू शकता, तुमचा काहीतरी बिझनेस चालू करू शकता. हाच माझा प्रयत्न असतो, जेणेकरून प्रत्येकीला आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं. आपल्याला जर थोडेसे पैसे पाहिजे असतील तर ते दुसऱ्यांना न मागता तुम्ही स्वतः कमवून ते खर्च करता यावेत. इतपत तुम्ही स्वतः कमवलं पाहिजे अशी माझी इच्छा असते आणि त्यासाठी मी या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते, जेणेकरून तुम्ही या घरी ट्राय करून तुम्ही काहीतरी छान कमवू शकता. कारण खूप जणी मला मेसेज करतात की हे अशा गोष्टी तू सांगत जा की आम्हाला घरच्या घरी बनवून आम्ही काहीतरी सेल करू. खूप जणींचे असे मेसेज येतात, फोन येतात मला की तू अशा गोष्टी दाखव की आम्ही घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये या गोष्टी बनवू आणि सेल करू आणि आमचाही काहीतरी इन्कम सुरू होईल. म्हणूनच मी या गोष्टी सांगत असते, जेणेकरून आता लग्न सराईचे दिवस आहेत तर तुम्ही हे छान छान वस्तू बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकता. तुमच्या रिलेटिव्समध्ये सांगू शकता, शेजारी सांगू शकता. असं ओळखीने जर सुरुवात केली तर नक्कीच पुढे ग्रोथ होऊ शकते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपल्याला नवरदेव म्हटलं की एक नाम, छान मिशी, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडं तर महाराष्ट्रामध्ये खरंच गरजेच्याच आहेत असं असेल कदाचित. तर आपलं हा नवरदेव, ही नवरी रेडी झालेली आहे. तुम्हाला हे कसं वाटलं हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा.